नमस्कार मंडळी आणि गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि सकाळची वेळ आहे. तर संडे आहे, 1 फेब्रुवारीचा दिवस होता आणि नवीन दिवसाची आणि नवीन महिन्याची सुरुवात होती. सो म्हटलं आज व्हिडिओ बनवावा आणि ट्राय करावं रेग्युलर राहण्याचा. तर इथे मी पहिल्यांदा उठल्या थायरॉईडची मेडिसिन घेत होते, कारण थायरॉईडची मेडिसिन घेतल्यानंतर अर्धा पाऊण तासाने वगैरे चहा घेते मी. म्हणजे ऑलमोस्ट रोज नाही, परंतु विकेंडला कसं होतं की उठलं लगेच चहा वगैरे चालू होतो, नाश्ता. त्यामुळे मग उठले की पहिली गोळी घेते, त्यानंतर गरम पाणी घेते सोबतच. आणि आता मला सवय लागलेली आहे गरम पाणी म्हणजे थोडंसं कोमट पाणी. आधी मी भरपूर सारे पाणी ट्राय केलं, जिरा वॉटर वगैरे सगळं, परंतु एवढा वेळ भेटायचा नाही. कधी नाही वेळ भेटला की मग काय पिणार. त्यामुळे मग मला असं वाटलं की प्लेन वॉटर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पिलत ना तरीही तुम्हाला म्हणजे ते इफेक्टिव्ह आहे. आणि ऑलमोस्ट मी 100 डेजच्या जर्नीमध्ये मी फक्त प्लेन वॉटरच घेतलं होतं. आणि इथे राघव झोपेतनं उठला होता आणि अंघोळ वगैरे झाली होती माझी. तर मी ब्रेकफास्टमध्ये पोहे बनवत होते, सो जेणेकरून तोही खाईल. परंतु त्याला उठलं दूध वगैरे लागतं, भूक जास्त लागलेली असेल तर. पण मग मी ह्यांना म्हटलं की थोडंसं नादवा त्याला बाहेर टी व्ही वगैरे दाखवा, तोपर्यंत मी पोहे पटकन बनवते, सो जेणेकरून तो पोहे खाईल. आणि पोहे खाल्ल्यामुळे जास्त वेळ भूक लागणार नाही त्याला. परंतु त्याचं क्वांटिटी खूप कमी आहे, कारण तो अजून लहान आहे, तो शिकतो आहे खाण्याला. त्यामुळे थोडंसंच खातो आणि सगळं थोडं टेस्ट करायचं असतं त्याला. आणि मी वेट लॉसवर असले ना तरीही मी पोहे खाते. नॉर्मल पोह्यांमध्ये मी थोडंसं पनीर टाकून खाते आणि माझे पोहे पाहून गार्गीलाही आवडायला लागलेत, तर तीही पनीर पोहे खाते. राघवही पनीर पोहेच खातो. त्यालाही म्हणजे आता आवड तयार झाली, कारण मी जेव्हा बनवते तर त्याला मी ते फीड करत असते, त्यामुळे त्यालाही आवडायला लागलेत. आणि कोण म्हणतं वेट लॉस करताना तुम्ही टेस्टी नाही खाऊ शकत. तुम्ही बिलकुल टेस्टी खाऊ शकता, तुम्हाला पाहिजे ते खाऊ शकता. फक्त त्याच्यामध्ये ना तुम्ही यूज करताना जे इन्ग्रेडियंट यूज करता ते चांगले पाहिजेत. ते जास्त फॅटी नको, अनहेल्दी नको. आणि सोबतच त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त पाहिजे. प्रोटीनमुळे काय होतं की आपली जी खाण्याची क्रेविंग आहे, म्हणजे आपल्याला जी भूक लागते सारखी तर ती भूक एकदम कमी होते. आणि तुम्ही म्हणाल की मग वेट लॉस करताना आपण प्रोटीन पावडर पिलंच पाहिजे का? तर खरं सांगायचं तर मी माझा वेट लॉस जो केलेला आहे तो विदाऊट प्रोटीन पावडर केलेला आहे. मला थोडासा वेळ लागला, परंतु मी नॅचरली केला आणि मला कोणतेही साईड इफेक्ट्स नको होते. माझे मिस्टर नेहमी मला सांगायचे की बाहेरचं जे आहे तर प्रोटीन वगैरे तसलं काही घ्यायचं नाही. ऑलमोस्ट जिमही अवॉइड केलं होतं मी, कारण लहान बाळ आहे घरामध्ये, तर मी जाऊ शकत नाही जिमला. आणि तुम्हाला वजन कमी करायचं तर जिमला गेलं पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही फास्ट वॉक करा, 2 तासाचा वॉक करा फास्ट, 1 तासाचा करा, जेवढं तुम्हाला जमेल. विकेंडला करा. वीकडेजमध्येही तुम्ही संध्याकाळी जेवल्यानंतर जाऊ शकता, सकाळी उठल्यावर जाऊ शकता, जेव्हाही तुम्हाला टाईम भेटेल. म्हणजे आता तुम्हाला असं वाटतं आहे की आता आपल्याकडे फ्री टाईम आहे, आपले पाय वगैरे काही दुखत नाही आहेत, आपण आता वॉक करू शकतो, तर तुम्ही बाहेर पडून जावा घरामधनं. सो जेणेकरून तुम्हाला ती सवय लागून जाईल की नेहमी तुम्ही ॲक्टिव्ह राहाल. आणि ऑब्व्हियसली वॉक करून आलं ना तुम्हाला आतून एक एनर्जी येते, म्हणजे तुमच्या आतल्या ज्या एनर्जी असतात ना त्या जाग्या होतात आणि घरातलीही कामं तुमची ऑटोमॅटिक व्हायला सुरुवात होते. म्हणजे तुम्हाला कळणारही नाही की तुम्हाला कुठनं एनर्जी आली आहे, तुम्ही विचार करत बसाल. त्यामुळे तुम्ही जेवढाही वॉक करता तेवढा ट्रॅक करत चला. आठवडाभर सेम वॉक करा, नेक्स्ट वीकमध्ये थोडासा वाढवा, त्याच्यानंतर नेक्स्ट वीकमध्ये थोडासा वाढवा, कारण एकदम तुम्ही 2 तास वॉक नाही करू शकत. सो सुरुवात करताना तुम्ही अर्ध्या तासापासून सुरुवात करा. तुमचं स्पीड स्लो असेल काही हरकत नाही, 1 आठवड्याने तुमचं स्पीड ऑटोमॅटिक वाढेल. आठवड्याला तुम्ही म्हणजे एकदम जास्त केलं की तुमचे गुडघे वगैरे जास्त पेन होतील. त्यामुळे सुरुवात करताना तुम्ही अर्धा तास एकदम असे 2 ते 3 किलोमीटरपासून स्टार्ट करा. आणि तुम्हाला अशी एक वेळ येईल की तुम्हाला असं वाटेल आता या वॉकने काहीच होत नाही आहे, आपण अजून थोडासा वाढवू शकतो. मग तुम्ही हळूहळू वाढवा. त्यामुळे काय होईल की तुमचं घरामध्येही कामामध्ये लक्ष लागेल. अदरवाईज तुम्ही एकदम 2 तास जर वॉक केलं ना तुमचे पाय प्रचंड दुखतील आणि तुम्हाला असं वाटेल की आता झोपून घ्यावं. त्यामुळे तुम्ही अर्धा तास केला तर तुमची घरातलीही कामं होतील. एक 5-5 मिनटं वाढवत जावा. तुम्हाला वाटलं तर तुम्ही रोजच्या रोज 5-5 मिनटं वाढवू शकता किंवा वीकली वाढवू शकता. परंतु मी सजेस्ट करेन की तुम्हाला म्हणजे अर्धा तासापासून सुरुवात करा. स्लो असेल स्पीड काही हरकत नाही, हळूहळू स्पीड वाढवा तुम्हाला जसं झेपेल तसं. कारण लहान मुलं असतात कधी आपल्या घरामध्ये,
ती पाहून आपल्याला करायचं असतं. वॉक वगैरे, घरातली कामंही भरपूर असतात आणि मुलांना कुठे ठेवणार, त्यामुळे मुलांना तुम्हाला वॉकला वगैरे घेऊन जावं लागतं. कारण हे मी माझ्यावरूनच पाहते. मी राघवला वॉकला घेऊन जात होते जेव्हाही माझ्या मिस्टरांना सुट्टी असायची वीकमध्ये, कधी वर्क फ्रॉम होम असायचं, कधी सुट्टी असायची, तेव्हा मी मात्र 2 तास वॉक करायचे सकाळीच जाऊन. म्हणजे सगळे उठायच्या आधी मी वॉक करून रिटर्न घरी यायचे. आणि हे फ्रेश पनीर आहे, तर मी बऱ्याचदा घरी बनवायचं ट्राय करते, परंतु मला वेळ नाही भेटला तर माझ्या मैत्रिणीला सांगते मी घेऊन यायला, कारण तिच्याकडे ऑर्डर येते कधी कधी पनीरची. सो त्यामुळे मग मी तिच्याकडनं आणलं की असं पॅक करून पाण्यामध्ये ठेवून देते. सो दरवेळेला मी जेव्हाही ते पनीर यूज करेल त्यानंतर मी त्याचं पाणी चेंज करते, अदरवाईज ते खराब होऊन जातं. आणि पनीर पाण्यामध्ये डीप करून ठेवलं की ते 15 ते 20 दिवस आरामात राहतं आणि एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून द्यायचं. तर हे पाणी नेस्टोला वगैरेही भेटतं, परंतु माहिती नाही क्वालिटी कशी असेल. मला माझ्या मैत्रिणीने आणलेलं पनीर आवडतं, सो मी ते आणते. आणि इथे माझे पनीर पोहे रेडी होते, मुलांसाठी बनवले होते पनीर पोहे. आणि यानंतर वांग्याच्या भाजीचा मसाला काढला होता मी. तर कच्चा कांदा, त्याच्यामध्ये स्पायसेस टाकून घ्यायचे आणि शेंगदाण्याचा कूट घालायचा, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा. यामध्ये तुम्ही घरचा मसाला, धना पावडर, मीठ आणि सोबतच हळद वगैरे टाका. लाल तिखट टाका, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लसूणही टाकू शकता. तर इथे मी 2 बटाटे घेतले होते त्यासोबत, कारण माझ्या मिस्टरांना बटाटाही आवडतो त्याच्यामध्ये, म्हणजे वांग्याच्या भाजीमध्ये. आणि हे छान धुवून घ्यायचे, त्यानंतर छलून घ्यायचे, त्यानंतर मग तुम्ही भाजीमध्ये ते डायरेक्ट टाकून द्यायचे. गाव काय खाते? वांग्याचं कालवण, भाकरी आणि राईस. आणि राघव फरसाण खातो तू? हा, वेलकम वेलकम. हॅलो. शेरू कुठे? हॅलो शेरू. हॅलो किट्टू. ते खा. आणि इथे आमचे अबुधाबीचे दादा बहिणी आले होते, तर त्यांची 2 मुलं होती, किट्टू आणि शेरू. तर शेरू शोधत होता त्याला काय टॉईज भेटत आहेत का खेळायला, परंतु टॉईज तर भरपूर सारे आहेत घरामध्ये. आणि राघवच्या वाढदिवसाच्या दिवशी शेरूची तब्येत खराब होती, सो त्यामुळे शेरू म्हणजे ते सगळेच आले नाहीत, त्यामुळे त्यांनी नेक्स्ट वीकेंडला येण्याचा प्लॅन केला. तर आज आले होते ते, आणि दुपारी जेवणाच्या टायमिंगलाही नाही आले, तर ते चहाच्या टायमिंगला वगैरे आले होते. सो मग मी म्हटलं की काहीतरी फ्राईड वगैरे बनवेल, कारण आम्ही बरेच दिवस फ्राईड खाल्लं नव्हतं त्यामुळे. द्यावा भजी वगैरे द्यावा. चहा वडापाव नंतर देऊ, जरा एक अर्ध्या तास ते पाव होणार काय ना. हे कुकरला बटाटे लावले. हो ते चहा मांडते. दुसरा फोन कुठे शोध. तुम्ही गेम खेळा. ऐक, मी तुला सांगते, तिला पण आवडेल. नेम प्लेस थिंग, आणि तिला सांग नेम प्लेस थिंग आणि ते गेम खेळायला. ॲनिमल, नेम प्लेस थिंग ॲनिमल. जर टॅबलेट नाही, जा तू तिला सांग. स्वना तुम्ही गेम ॲनिमल खेळा.
आणि वहिनी माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत. ॲक्च्युली माझे मिस्टर त्यांना वहिनी म्हणायचे आणि नंतर मला सवय लागली की मीही वहिनीच म्हणायला लागले. आपण माणसं इथे भेटतात हळदीची पानं. हां ते चांगली मिळाली साऊथ लोकांचे जे फंक्शन त्यावेळेला मिळतात. त्याला हे टाकायला लागेल टिश्यू पेपर आणि ड्रायफ्रूट्स वगैरे हा मग ते सारणच याचं. ते बघ किती छान आहे. हे प्लेटमध्ये तू हे हा डबा आहे ना असा. अच्छा. आणि इथे आमच्या वहिनी आहेत. आज वहिनींच्या हातचा चहा. उठला बरं झालं उठलं. तो पण खाईल ना काहीतरी आपल्याबरोबर. कुठे कोण उठलं? कोण आलंय आपल्याकडे? राघव कोण आलंय? दीदी किट्टू दीदी. हा गिफ्ट त्याने दुसरं गिफ्ट दिलंय माझंवालं. त्या शेरू दादा दादा हॅपी बर्थडे म्हण. दे त्याला. राघव घे घे. तो बघतोय कोण. ओपन करा. ओपन 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 कर. ओपन ओपन. ओके डॅडीकडून ओपन करून घे. जा जा डॅडीकडून ओपन करून घे. जा गो जा. आणतोय तो आणतोय. हा डॅडी डॅडी. माझं आहे. मला पण गिफ्ट आलंय हो. 100 डेजचं चॅलेंज कम्प्लीट झाल्यावर दोन्हीकडून दोन दोन गिफ्ट ओपन. वाव. तो भजी खायचे त्याला. हा वाव थँक्यू. इकडे इकडे काकी काकी इकडे. थँक्यू थँक्यू. वाव राघव न्यू ड्रेस. ओ माय गॉड. कार ड्रेस. वाव नाईस. अयो कार. सी बघतोय हसतोय गालातल्या गालात. सी नाईस कार. नाईस. घालायची आपल्याला. चला न्यू कपडे घालायचे. चला घालायची. त्याचं मस्त ड्रेस आहे. खूप छान आहे. कार आपण कार सगळे कारचे ड्रेस आलेत. आणि आणि यानंतर दादा आणि बहिणी जायला निघाले होते. ऑलमोस्ट 7 वाजून गेले होते. तर त्यांना भरपूर वेळ लागणार होता जायला. आणि त्यांना अबुधाबीला जायचं होतं. राघव शेरू दादाला बाय कर. बाय करा राघव. हा शेरू दादाला कर. शेरू दादाला इकडे. राघव बाय कर. नाही त्याला नाही कळत. तिकडे नाही कोणी. इकडे आता. ओ तिकडे आलाय राघव.
आणि सर्वात जास्त गाऊ मिस करते किट्टूला, कारण मुलांना इथे खेळण्यासाठी कोणी नसतं आणि अचानक भेटले की ते खूप एन्जॉय करतात. तर त्या म्हणजे सगळेजण गेल्यानंतर आम्ही इकडे आलो होतो. आम्हाला घ्यायची होती वेट स्केल. हे घ्यायचं का वेट स्केल? घेऊ काही मला माहिती मग आपल्याला काय रे आता जपून ठेवू आपण. 16 दे रमले. ठीक आहे ना. लेट्स गो. काय खातो? ऑरेंज बघू. हो काय ऑरेंज. बाय कर सगळ्यांना. गुड नाईट कर. गुड नाईट म्हण. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट एव्हरीबडी. नमस्कार मंडळी. तर आमचे गेस्ट आले होते, म्हणजे आमचे दादा आणि बहिणी. तर ते आत्ता गेलेले आहेत. तिथे मेथीची भाजी उद्यासाठी मी निवडून ठेवली आहे आणि आम्ही मस्त एन्जॉय केला आज दिवसभर. तर दिवसभर म्हणजे संध्याकाळच्याच वेळी आले आणि आम्ही हे केलं होतं. आज मिरची तळली होती आणि सोबतच पालकची भाजी होती आणि त्यानंतर मी ना ब्रेड पकोडे काढले होते. माझ्याकडे बटाटे होते उकडलेले. आधी वडापावचा प्लॅन होता, पण नंतर म्हटले की पाव वगैरे नको आणि फ्राईड पण जास्त होत आहे, म्हणून मुलांसाठी वगैरे काढले. तर थोडेसे जास्त काढले, सगळ्यांनीही खाल्ले, कारण बहुधा आम्ही सगळेच जण फ्राईड नाही खात. तर आज खूप दिवसांनी आम्ही खाल्लं. आणि राघवला आता ऑरेंज दिलं होतं, तर आता त्याला झोपवते मी. आणि माझे मिस्टर बाहेर हेअर कटिंगसाठी गेलेत, तर आता येतीलच ते. आणि 10 वाजलेत. एक 10-10:30 वाजता मी झोपतेच. तर आता झोपायचा टायमिंग झालेला आहे. गाऊ झोपलेली आहे. उद्या गाऊला स्कूल आहे. हां, अजून देऊ. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.